आहे त्यांनी मंचावर यायचं आहे, थोडा वेळ बसायचं आहे. त्यानंतर मान्य सुभाष भाऊ राहटे, लक्ष्मण भाऊ ठोकरे व त्यांचे संपूर्ण शेतकरी परिवार, नक्कीच शेतकऱ्याचे या ठिकाणी येणे चालूच आहे. या ठिकाणी संभाजी हो, आपण कालपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्न त्याग केलेला आहे. आतापर्यंत शासनाकडून काही चर्चेसाठी निमंत्रण आले का, काही दखल घेण्यात आली आहे? नाही, शासनाकडून कुठलंही चर्चेचं निमंत्रण आलं नाही किंवा शासनाच्या वतीनं कोणीही चर्चा करण्यासाठी आमच्याकडे आलेलं नाही. विषय असा आहे की आम्ही काही आमच्या स्वतःसाठी काही मागत नाही. महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त व्हावा अशी आमची मागणी आहे. जाचक जे अटी आणि निकष टाकले ती कळावे अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला हक्काचा पीक विमा आम्हाला मिळाला पाहिजे 2024 आणि 25चा, ती एक आमची मागणी आहे. तर सरकार आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या डोक्यात असं आहे, आता कालपासून इथे पोलीस बंदोबस्त ठेवला नाही, इथे मेडिकल ऑफिसर आता आले ते थातूर मातूर आले, म्हणजे आम्ही आरोप केल्यामुळे ते आले. म्हणजे सरकारच्या मनामध्ये उपोषण करता करता यांचा जीव गेला पाहिजे अशी भावना आहे. अतिशय गेंड्याच्या कातडीचं सरकार. इंग्रज पुरले पण हे पुरले नाही अशी म्हणायची वेळ आता आलेली आहे. मी सरकारला सांगू इच्छितो की शेतकऱ्याच्या संयमाचा अंत तुटायची वाट पाहू नका. शेतकऱ्याचा संयम जर का तुटला तर सरकारला महागात पडेल. एकतर बळीराजा पूर्ण खचलेला आहे सगळ्या बाजूनं. मरताव क्या नाही करता, अरे आम्ही तसेच मरणार आहे ना असे बी मरणार आहे, पण आम्ही असे मरणार नाही. लक्षात ठेवा, शेतकऱ्याची ताकद खूप मोठी आहे. विनाकारण शेतकऱ्याची कळ काढायचा प्रयत्न सरकारनं करू नये. उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज राईट ऑफ केलं केंद्र सरकारनं, तेव्हा निकषाने अटी लावल्या नाही, पण आम्हाला शेतकऱ्यांना मात्र निकषाने अटी लावतात. हा दुटप्पीपणा चालणार नाही. सरसकट कर्जमुक्ती झाल्याशिवाय मी अन्नाचा एक कणही खाणार नाही. जे व्हायचं ते होईल. जीव गेला तरी चालेल, प्राण गेला तरी चालेल, पण थांबणार नाही. अजूनही दखल घेतली जात नाही. दुसरीकडे आपली प्रकृती खालावते, त्यामुळे कार्यकर्ते मोठे संतप्त झाल्याचं पाहायला मिळते. कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. काय कार्यकर्त्यांना आवाहन करायला आणि सरकारला काय इशारा द्यायला? मोठ्या प्रमाणामध्ये आज शेतकऱ्यांनी राज्यभर आंदोलनं केली, GRची होळी केली, कुठे गाड्या, स्वतःची गाडी एका युवकाने पेटवून घेतली. मला वाटतं लोकशाही शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांनी आंदोलन करावं, पण प्रत्येक गावात आंदोलन झालं पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात आंदोलन झालं पाहिजे, तर सरकारवर प्रेशर तयार होईल, दबाव तयार होईल. आणि मी तुम्हाला सांगतो, माझा जीव गेला तरी चालेल, पण सरसकट कर्जमुक्तीशिवाय थांबणे नाही, हा निर्णय आम्ही घेतलेला आहे.